गुड मॉर्निंग स्टुडंट. वेलकम टू माय चॅनल ICSE कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिशमध्ये कसं बोलावं. यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे. त्या वाक्याची तुम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे. ती प्रॅक्टिस केल्याच्यानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीनं इंग्लिश बोलू शकता. आजच्या सेशनमधलं फर्स्ट सेंटेन्स आहे ही वॉज हंग्री. ही वॉज हंग्री. तो भुकेलेला होता. तो भुकेलेला होता. शी वॉज हॉनेस्ट. शी वॉज हॉनेस्ट. ती प्रामाणिक होती. नंबर 3. शी वॉज टॉल. शी वॉज टॉल. ती उंच होती. ती उंच होती. नंबर 4. वी वेअर गुड नेबर्स. वी वेअर गुड नेबर. आम्ही चांगले शेजारी होतो. आम्ही चांगले शेजारी होतो. आय वॉज इन डिफिकल्ट. आय वॉज इन डिफिकल्ट. आय वॉज इन डिफिकल्ट. मी अडचणीत होतो. मी अडचणीत होतो. नंबर 6. यू वेअर व्हेरी इम्पॉर्टल. यू वेअर व्हेरी इम्पॉर्टल. तुम्ही निपक्षपाती होता. तुम्ही निपक्षपाती होता. ही वॉज स्ट्रॉ मॅन. ही वॉज अ स्ट्रॉ मॅन. तो कवडी मोलाचा माणूस होता. तो कवडी मोलाचा माणूस होता. वी वेअर गुड प्लेयर्स. आम्ही चांगले खेळाडू होतो. आम्ही चांगले खेळाडू होतो. दे वेअर गुड प्लेयर्स. दे वेअर गुड प्लेयर्स. ते चांगले खेळाडू होते. Rama was a good man.
रामा वॉज अ गुड मॅन. रामा चांगला माणूस होता. ही वॉज हंग्री. तो भुकेलेला होता. सी वॉज हॉनेस्ट. ती प्रामाणिक होती. सी वॉज टॉल. ती उंच होती. वी वेअर अ गुड नेबर्स. आम्ही चांगले शेजारी होतो. आय वॉज इन डिफिकल्ट. मी अडचणीत होतो. यू वेअर अ गुड इम्पॉर्टल. तुम्ही निपक्षपाती होता. ही वॉज अ स्ट्रॉंग मॅन. तो कवडी मोलाचा माणूस होता. वी वेअर अ गुड प्लेयर्स. आम्ही चांगले खेळाडू होतो. दे वेअर गुड प्लेयर्स. ते चांगले खेळाडू होते. रामा वॉज अ गुड मॅन. रामा चांगला माणूस होता. तर ह्या वाक्याची आपण जे कर्ता, क्रियापद आणि कर्म म्हणजेच कर्ता म्हणून आपण हे सर्वनाम वापरलेलं आहे, त्यानंतर टू बीचं भूतकाळी रूप वापरलेलं आहे आणि त्यानंतर कर्म वापरलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण ही सेंटेन्स बनवले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही या वाक्याची प्रॅक्टिस करा. तुमच्या वहीमध्ये तुम्ही नोट डाऊन करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.